मला सांग आता एका रूम मध्ये 10 मेणबत्त्या आहेत, ठीक आहे? तर किती मेणबत्त्या आहे? 10, ठीक आहे. हवा आली आणि हवेने काय आलं, 3 मेणबत्त्या विझल्या. किती विझल्या? 3, ठीक आहे. आणि 6-7 तासानंतर तू रूम मध्ये गेला तर आता किती मेणबत्त्या शिल्लक असतील? 10 मेणबत्त्या शिल्लक असतील. म्हणजे कसं सध्या तिथेच द्या काय तिथंच आहे? विजल्या पण तिथेच द्या. विजल्या 10 मधल्या 3 विजल्या तरी पण तिथंच आहे, तिथंच. म्हणून 10 शिल्लक असतील. ओके. एक मेणबत्ती किती तास चालते? 1 तास, 2 तास की रात्रभर चालते? 1 तास ते 1 तास चालते. ओके, ठीक आहे. बस, ठीक आहे. कोण सांगतं या प्रश्नाचं उत्तर? मी काय म्हटलं, एका रूम मध्ये 10 कॅन्डल्स आहेत. कॅन्डल म्हणजे काय? मेणबत्त्या, ठीक आहे. तर हवा आली आणि हवा आल्यानंतर त्यातल्या 3 मेणबत्त्या विझून गेल्या. नंतर तुम्ही 6-7 तासानंतर त्या रूम मध्ये गेले तर त्या रूम मध्ये आता एकूण मेणबत्त्या किती शिल्लक असतील? एकूण कॅन्डल किती शिल्लक असतील? हां, उभं राहा साक्षी. गटप 3 असतील. कसं काय? बाकीच्या जळून जाईल. बाकीच्या जळून जातील आणि 3 कोणत्या शिल्लक असतील? त्या विजेल त्या विजलेल्या आहेत त्या शिल्लक असतील. बरोबर आहे का? किती शिल्लक असतील? 3. कारण अशी कुठली मेणबत्ती नाहीये की ती 6-7 तासाच्या वर जाईल म्हणून. असेल काही आहेत पण ह्या मेणबत्त्या नॉर्मली जात नाही. तर उत्तर किती असेल त्याचं? योग्य उत्तर 3 असेल, ठीक आहे. आता सर्वांना